मात्र आता अशी माहिती आहे की मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, मात्र काही खाते बदल होऊ शकतात. नाही, आता मग एवढी याची माहिती नाही आणि मी तुम्हालाही विनंती करतो, कालही मी सर्व पत्रकारांना विनंती केली की कारण नसताना मी बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यापीठाच्या कोर्समधला विद्यार्थी आहे आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं कारण नसताना लोकांमध्ये संदिग्धता निर्माण होते. आता होणार, आता होणार, आता होणार. तर मला वाटतं जेव्हा व्हायचं तेव्हा निमंत्रण दिले जातील, तेव्हा बातमी दिल्या जाईल. आत्ता सध्या यावर प्रतिक्रिया देणं हे मला वाटतं की खूपच लवकर होण्याची शक्यता आहे. जेव्हा व्हायचं तेव्हा सांगितलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जी युती झाली त्याच्याबद्दल टीका होताना दिसत आहे. संघाशी संबंधित जे विवेक साप्ताहिक आहे त्यांनी असं म्हटलंय की अजित पवार यांची युती जी झाली भाजपसोबत ते भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांना पटलं नाही आणि लोकसभेतल्या पराभवाला हे एक देखील प्रमुख कारण आहे. नाही, याचा अर्थ असा आहे की काही लोक जे आमच्यावर आरोप करतात की संघ भाजप चालवते, हे काही खरं नाही. एवढं तर या बातमीवरून सर्वांना लक्षात येईल की संघ भाजपला चालवत नाही. संघाचा जो देशहिताचा विचार आहे, राष्ट्रभक्तीचा जो विचार आहे, देशासाठी आपण काम केलं पाहिजे, हे भारतीय जनता पार्टीमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या स्वयंसेवकांनी तो विचार धारण करावा. आता यामध्ये संघाने काही भाजपची प्रत्येक गोष्ट ही मान्यच केली पाहिजे असा अर्थ होऊ शकत नाही. संघ म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक शाखा आहे, ही काही आघाडी थोडी आहे. संघ हा वैचारिक शक्ती ऊर्जा देणारं संघ केंद्र आहे. आता एखाद्या गोष्टीबद्दल संघाला आमच्या एखाद्या निर्णयाबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करणं हे मला वाटते हा त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांनी प्रतिकूल मत व्यक्त केलं म्हणजे आता काही संघ भाजपमध्ये कुठेतरी दुरावा जागा आहे. शेवटी वैचारिक दृष्टिकोनातून नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया है, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्य भूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जे चाच कामी, पडो देह माझा सदा ती नमी मी. हा जो काही आमच्याकडे शिकवणुकीचा आम्हाला जो विचार दिला आहे वंदे मातरम, हे सर्व विचार या निमित्ताने या विचारावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल त्यांनी प्रतिकूल मत व्यक्त केलं तर त्यातून भारतीय जनता पार्टी योग्य पद्धतीने जर त्या संदर्भातली टीका ही योग्य असेल तर भारतीय जनता पार्टी त्या टीकेचं स्वागतच करेल. हो, तुमच्या मंत्रिमंडळातले एक जे सहकारी आहेत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की मी राजीनामा द्यायला नाही, मात्र राज्य जे आहे ते शांत राहिलं पाहिजे, कुठेतरी सामाजिक सलोखा टिकावा अशी त्यांची भूमिका दिसते. नाही, मला वाटतं की त्यांच्या भूमिकेचं सर्वांनी स्वागत यासाठी केलं पाहिजे की मंत्रीपद माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, माझ्यासाठी सामाजिक सलोखा महत्त्वाचा आहे. मला वाटतं की हा विचारच आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि या विचाराच्या आधारावर तर या राज्यामध्ये अनेक लोक पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीला एकत्र करण्यासाठी एकत्र यायचे, त्यामागची हीच भावना होती. मला वाटतं की भावना काही गैर नाही की माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही, सामाजिक सलोखा महत्त्वाचा आहे. खरं आहे, महाराष्ट्र या देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे आणि अशा वेळी महाराष्ट्र अस्थिर असणं काही योग्य नाही. जाती जातीमध्ये द्वेष असणं, जाती जातीमध्ये एकमेकाविषयी दुरावा होणं हे काही योग्य नाही आणि ती भूमिका जर भुजबळ साहेबांनी घेतली असेल की माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही, माझ्यासाठी ओबीसी असेल, मराठा असेल, ओपन असेल, सर्व जातीच्या लोकांना न्याय देणं, त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध असतं, समरसता असणं, सलोख्याचे संबंध असणं हे माझ्यासाठी मंत्रिपदापेक्षा मोठं आहे. मला तर वाटतं की त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे त्यांच्या या वक्तव्याचं आणि ही भूमिका प्रत्येकाचीच असली पाहिजे, म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या प्रत्येक नेत्याची आणि विरोधी पक्षाच्याही नेत्यांची, की आमच्यासाठी पद महत्त्वाची नाही, आमच्यासाठी मतं महत्त्वाची नाही, तर हे सामाजिक मन महत्त्वाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.